ताई नमस्कार. नमस्कार. ताई नाव काय तुमचं? सुजाता नामदेव चव्हाण, राहणार पट्टण कडोली. सुजाता नामदेव चव्हाण, हां राहणार पट्टण कोडोली. हां गाव तुमचं पट्टण कोडोली. हां राहणार इथंच. अच्छा अच्छा अच्छा. काय त्रासावरती म्हणजे कोणता त्रास होता तुम्हाला? औषध घेतलाय काय? गुडघेदुखी, पित्ताचा एक त्रास होता भरपूर हां. आणि उष्णता ह्याच्यामुळं हे देशी औषध घेतलेले. बरं बरं बरं. उष्णतेचा पण त्रास होता हां. आणि पित्ताचा म्हणजे अपचन वगैरे काय? डोकेदुखी होत होती भरपूर. बरं 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 बरं. म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथं हां. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही किती दिवसापूर्वी औषध घेतलाय काय? आता 1.5 महिना होत आला औषध घेतलंय. बर बर बर. तरी भरपूर फरक आहे तसा. हा हा. आता 1.5 महिना झाला औषध चालू करून. हां. आणि 1.5 महिन्यात तुम्हाला गुडघेदुखीवर, तुमच्या पित्तावर, उष्णतेवर कसा फरक वाटतोय? म्हणजे कसं वाटतंय? कसं औषध खाल्ल्यावर कसं स्टेप बाय स्टेप फरक पडला काय? म्हणजे अगोदर जे पचनचं ते जे होतंय ना ते हां. जरा असं पोट ते गॅस धरल्यावर लई भरपूर होत होतं. हा. ते जरा आता कमी आहे भरपूर प्रमाणात. अच्छा. जेवण पचन असं म्हणजे जेवण भुका लागत नव्हते ते असं भरपूर. सगळं कमी आलंय. हां. आणि गुडघेदुखी कसं वाटतंय? गुडघेदुखी जरा कमी आहे, भरपूर प्रमाणात कमी आहे. बर बर. आता रोज पोट साफ होतं का? होय होते. बर 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 बर. आणि किती दिवसापासून हे त्रास होता तुम्हाला? तरी म्हणजे 3-4 वर्ष झाली तरी गुडघेदुखी आहेच म्हणजे अशी तशी. 3-4 वर्ष झालं. म्हणजे 3 ते 4 वर्षाचा त्रास तुमचा आता ह्या 1.5 महिन्यात पूर्ण कव्हर झालाय, कमी आलाय. ते कमी प्रमाणात आहे. अच्छा 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 अच्छा. आणि पाणी भरपूर पिताय तुम्ही? होय पाणी भरपूर. काम काय करता तुम्ही? काम घरातलंच असतं. म्हणजे घरकाम करता? हां, घरकाम. ताई ह्याच्या आधी तुम्ही इतर ठिकाणी कुठं औषध वगैरे काय घेतला होता म्हणजे इथं दाखवण्यापूर्वी? होय घेतलेले. हा. म्हणजे सांगली परत तिथं इचलकरंजीत दाखवलं. बर. रेग्युलर डॉक्टरांना दाखवलेलं. बर 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 बर. परत आयजीएमला दाखवलं. बर 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 बर. ते एक्सरे ते सगळं काढलेलं पण ते झीज झालं म्हणून सांगितलेलं गुडघ्याच्या वाटीमध्ये. हां. म्हणजे त्यातलं वंगण झिजलं होतं हां. आणि हाडं घासत होती त्याच्या. बसता उठता येतच नव्हतं ना त्या पायाला. हा 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 हा. मग तिथं औषध घेतला काय फरक वगैरे ते तिथं? औषधं खाली तेवढ्या पुरतं कमी व्हायचं. हा आणि मग 1-2 महिने गेले की आणि रेग्युलर आहे तसं चालू व्हायचं ते. हा 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 हा. म्हणजे मुळातून ते गेलं हां, नाही. केलं नाही. म्हणून मग परत मग आयुर्वेदिक घेऊया म्हणून मग इथं दाखवूया. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करून शेवटी इथं औषध घेतलाय. अरे वा, छान छान छान. तर आता मात्र कोर्स कंटिन्यू करा, बरं गॅप टाकू नका. बरं. आणि औषध रेग्युलर घेतला की तुम्ही मुळापासून क्लिअर होत आहे. आता तुमचा त्रास जवळजवळ 80-90% क्लिअर झालाय. आणि पथ्य व्यवस्थित पाळा. तर तुम्हाला किती महिन्याचा कोर्स सांगितला इथं? 3 महिन्याचा. 3 महिन्याचा. आणि आता 1.5 महिन्यातच तुम्हाला एवढा रिझल्ट छान आलेला आहे. बर 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 बर. फक्त आता तुम्ही इथून पुढचा कोर्स उर्वरित करा. हां. आणि तुमच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित हा पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना इथं तुम्हाला यायला कोणी सांगितलं? म्हणजे सुरुवातीला कोणी कल्पना दिली तुम्हाला? नाही म्हणजे कल्पनाच दिली नाही. आम्ही असं बघावं म्हणून आलतो इथं. हां. आयुर्वेदिक घ्यायचं औषध म्हणून. हा, म्हणजे आयुर्वेदिक हां, घ्यायचं. घ्यायचं. इतर औषधापेक्षा आयुर्वेदिक हां. घेतलेलं चांगलं. हां, म्हणून अच्छा आलतो. अच्छा 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 अच्छा. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. तर तुमच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद.